नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। देवळा येथील प्रगतिशील शेतकरी दादासाहेब शिंदे यांना वसंतराव नाईक आधुनिक फुलशेती पुरस्कार। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव। आधुनिक फुलशेतीतील उल्लेखनीय कार्याची दखल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवळाई परिसरातील सिंदोन गावचे प्रगतिशील शेतकरी दादासाहेब शिंदे यांना आधुनिक फुलशेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक आधुनिक फुलशेती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे यांना पुरस्कार, सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। दादासाहेब शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलशेतीमध्ये केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, गुणवत्तापूर्ण उत्पादन, बाजारपेठेतील यशस्वी व्यवस्थापन तसेच कृषी क्षेत्रातील यशस्वी मोलाचे योगदान याची दखल घेत वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सन्मानामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शेतकरी समुदायाचा गौरव वाढला असून आधुनिक आणि तंत्रज्ञाना आधारित शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दादासाहेब शिंदे यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे। त्यांच्या या यशाबद्दल कृषी क्षेत्रासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। या संस्थेकडून दिला जातो। महाराष्ट्रातून दरवर्षी ते साधारणतः 16 ते 20 लोकांना हा पुरस्कार देतात, ज्यांचे त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे। जसं काल त्यांनी पत्रकारितेचा पुरस्कार दिला, त्यांनी मार्केटिंग जे करणारे खरेदी विक्री संघाला पुरस्कार दिला, रेशीम शेती करणाऱ्याला दिला, फळपिकार करणाऱ्याला दिला। मला जो पुरस्कार मिळाला तो माझं आधुनिक फुलशेतीमधले जे कार्य आहे त्याच्यावरती मला तो पुरस्कार मिळाला। मी माझ्या शेतामध्ये नवीन कल्पना राबवून जास्तीत जास्त फुलशेतीचं उत्पन्नाकडे वळालेलं आहे। आणि साधी फुलशेती नाही, ऑर्नामेंटल म्हणतो आपण तिला, म्हणजे जसं की लांबदांडीची जी फुलं असतात त्याची लागवड केलेली आहे, त्याच्यापासून उत्पन्नही चांगलं मिळतं। त्यामुळं त्यांनी ते सगळं पूर्ण हे करून त्याचं परीक्षण करून त्या पद्धतीने त्यांनी मला तो हा पुरस्कार दिला। किती प्रकारची फुलशेती करताय तुम्ही? सध्या माझ्याकडं पॉली हाऊसमध्ये गुलाब आहे, पॉली हाऊसमध्ये जिप्सो आहे, त्याच्यामध्ये ओपनमध्ये निशिगंध आहे, ओपनमध्ये कामिनी आहे, ओपनमध्ये डेझी आहे आणि ओपनमध्येच जिप्सोफिला म्हणजे फ्लॉवरिंग घेतो, पण ते सीजनल आहे। तर असे एवढे फ्लॉरिकल्चरचे माझ्याकडे प्रकार आहेत। उत्पादन क्षमता किती म्हणजे उत्पादन काय, म्हणजे नेमकं उत्पादन किती होतं, त्याची कमाई किती होती तुम्हाला वर्षभराला? हे बघा, शेतकरी म्हणलं त्याच्यात उत्पन्न चांगलं आहे निश्चितच, की बाकी जे आपण पिकं घेतो पारंपरिक म्हणा किंवा हॉर्टिकल्चरमध्ये आणि फ्लॉरिकल्चरमध्ये उत्पन्न खूपच चांगलं असतं। एकरी साधारण तुम्हाला वर्षाकाठी 1,00,000, 1,50,000, 2 लाखाच्या पुढेच प्रॉफिट राहतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या पिकामध्ये। तो जो की तुमच्या पारंपरिक पिकामध्ये तुम्हाला एकरी 15-20 हजाराच्या पुढे उत्पन्न होत नाही, खर्च वजा जातं। काल जो पुरस्कार भेटला कोणाच्या हस्ते भेटला आणि पुरस्काराचं स्वरूप काय होतं? कालचा पुरस्कार हा ऍक्च्युअली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माननीय एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळणार होता, परंतु काही सेशन चालू असल्यामुळे मंत्रालयाचे कामकाजामुळे ते येऊ शकले नाही। त्यांच्या मंत्रिमंडळातले माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत, माननीय पर्यटन मंत्री श्री शंभूराजे देसाई व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे उपस्थित होते। यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये फुलशेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मराठवाड्यामध्ये याची उणीव भासते, तरी आपण एवढ्या मोठ्या काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे। मराठवाड्यामध्ये याच्या मागचं काय उद्देश, म्हणजे सफलता आहे? काय झालं की शेती करत असताना मला नेहमीच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाकडे, त्यांच्या कार्याकडे बघण्याची सवय। त्यामुळं माझे सहकारी आम्ही कायम पश्चिम महाराष्ट्रात जायचो, तिकडं फुलशेती, फळशेती, हॉर्टिकल्चर सगळ्या ठिकाणी किंवा मग तुमचं कंट्रोल फार्मिंग याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटी द्यायचो। त्यांचे अनुभव, त्यांचं मार्गदर्शन, नंतर आपल्या कृषी विभागाचं मार्गदर्शन आणि जवळच असलेली 2 कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद आणि MGM यांच्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन असं लक्षात आलं की फुलशेतीला ॲज कम्पेअर टू बाकी ठिकाणी उत्पादन खर्च खूप कमी आहे। म्हणजे जो उत्पादन खर्च आपण बाकी पिकाचा बघतो
मजूर कमी लागतात किंवा त्याला बाकीच्या इतर खर्च तो कमी असतो. फक्त एवढे की त्याला कंट्रोल फार्मिंग करताना तुम्हाला सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट हेवी असते, कारण त्याला पॉली हाऊस वगैरे उभं करावं लागतं. आपल्याकडे जी पोकरा स्कीम आली होती त्यावेळेस त्या पोकरा स्कीममधून मी 1 एकरचं पॉली हाऊस उभं केलेलं आहे. त्यामुळे ते मला स्वस्त झालं म्हणून मला ते करता आलं. पण ते जेव्हा बाकीच्या ह्याच्यात बघितलं मी उत्पन्नात, त्यानंतर मग मी स्वनिधीतूनच आता 2 शेडनेट टनेल टाईप उभे केलेले आहे आणि अर्धा एकर पॉली हाऊसचं माझं काम चालू आहे. कारण फुल शेतीमध्ये तेवढं उत्पन्न होतं. त्या हिशोबाने मग माझं त्या याच्याकडं मार्गाकडं चालू आहे. व्यवस्थापकीय संचालक या उच्च पदावर आपण काम केलेलं आहे राज्यामध्ये. आपण या सगळ्या पदावर काम करत असताना शेती व्यवसायाकडे किंवा शेती उत्पादनाकडे कसे वळलात? जसं आमचं म्हणजे पारंपरिक व्यवसायच आमचा शेती. आमचे वडील, आजोबा वगैरे सगळे शेतीच करायचे आणि शेतीची पहिल्यापासून आवड होती सुरुवातीला. पण योगायोगानं असं झालं की शिक्षणानंतर शिक्षण पुण्यात झालं. पुण्यामध्ये शुगर टेक्नॉलॉजी शिक्षण झालं. मग ऑटोमॅटिक शुगरमध्ये गेलो. शुगर फॅक्टरीमध्ये जाताना मग अगदी टॉप बॉटमपासून तर चीफ केमिस्ट, प्रोडक्शन मॅनेजर, कोजल मॅनेजर, जनरल मॅनेजर अशा पदापर्यंत काम करत गेलो. योगायोगाने काम करताना सर्व चांगले शिस्तबद्ध काम करणारे आणि ज्यांच्याकडे व्हिजन असले अशा नेत्याबरोबरच काम करायचं मला संधी मिळाली. त्यामुळं याच्यात खूप असं एक नियोजन करण्याची जी सिस्टीम असते कोणत्याही कामामध्ये, शेती असू द्या, कोणताही व्यवसाय असू द्या, पण नियोजनबद्ध काम करायचं जे तुम्हाला शिस्त लागते ती मला ह्या चांगल्या यांच्याबरोबर काम केल्यामुळं ती मला मिळाली. आणि त्याच्यातूनच मग असं वाटलं की चला आपण आता इथं तर भरपूर काम केलेलं आहे, आपण शेताकडे गेल्यानंतर आपण स्वतःही काहीतरी करू. आणि ग्रामीण भागामध्ये जे नवीन तरुण पिढी अगदी उदासीन झाली होती शेतीच्या बाबतीत, त्यांना शेतीपासून काही असं वाटत नव्हतं, अट्रॅक्शन नव्हतं राहिलं, शेतीमध्ये उत्पन्न नव्हतं. त्यातले त्या लोकांना थोडंसं त्यांचं माइंड डायव्हर्शन म्हणा किंवा त्यांना तिकडं त्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी बराच प्रयत्न केला. आता माझ्या 10-12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आता मग आमची 2 गावं आहेत, शिंदोन आणि भिंदोन, दोन्ही गावं मिळून जवळ 25-30 मुलांनी त्यांची पारंपरिक शेती सोडून ते आता एक चांगल्या शेतीकडे वळले. जसं की त्यांनी फळबाग लागवड केलेली आहे. बऱ्याच जणांकडे फळबाग आहे, सीताफळाची लागवड आहे, मोसंबी आहे, चिकू आहे, आंबा आहे, हे सगळे आपले डाळिंब आहे. ह्या पिकाची लागवड बऱ्याच जणांनी केलेली आहे. नंतर ते KVKचे ट्रेनिंग घेतल्यामुळे काही लोकांनी याची पण लागवड केलेली आहे. तुमचे रेशीम शेतीचं काम चालू आहे त्यांचं. तर अशा ह्या वेगवेगळ्या लोकांचे यांचं जे काम चालू असल्यामुळे त्यांना एक प्रोत्साहन मिळालं. मग त्यांना वेळोवेळी काही अडचणी आल्या शासकीय लेवलला किंवा कशाच्या याला, तर त्यांना मदत करतो. जसं की तुम्ही आमच्याकडे पोकरा स्कीम आल्यानंतर त्या स्कीममध्ये एक तंत्र शेतकरी त्यात असतो, म्हणजे तज्ञ शेतकरी. त्या कमिटीवर मी होतो. मी बऱ्याच शेतकऱ्यांना तसं हे केलं, उद्युत केलं की बा तुम्ही शेततळे घ्या. शेततळ्यातून तुम्हाला कायम 12 महिने पुरेल एवढं पाणी मिळेल. मग त्यांना त्या स्कीममधून शेततळे घ्यायसाठी त्यांना मदत केली. काही वर्ष प्रशासकीय लेवलला किंवा शासकीय लेवलला काही अडचण आली तुम्ही स्वतः तिथपर्यंत अधिकाऱ्यांना भेटून त्यांचं सगळं निरसन केलं. त्याच्यामुळे त्या लोकांनी त्यांना एक मार्गदर्शन मिळालं की बाबा आपण याच्यातून काहीतरी करू शकतो. कारण काय झालं आता की आजच्या परिस्थितीमध्ये सुशिक्षित जे म्हणजे माझं अगदी स्पष्ट मत आहे, खेडेगावातून 2 भाऊ असतील त्यातला जो जास्त शिकतो तो 15,000ची नोकरी करायला शहरात येतो आणि जो शिकत नाही त्याच्याकडे लाखो करोडोची शेती त्याच्या भरोश्यावर तुम्ही सोडता. हे चित्र बदललं पाहिजे की सुशिक्षित तरुणांनीच शेतीत जायला पाहिजे. कारण शिक्षणामुळं शेतीमध्ये काय विकास करायचा, काय हे धोरण ठरवायचे याची त्याला एक आयडिया येते. कारण जर तो अशिक्षित असेल, तो जो मागचा करतो किंवा जो शेजारी करतो तोच ते करत चालतो. म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे की आपण नेहमी म्हणतो शेतकरी अगदी मेंढरासारखा चालतो, ही पद्धत बदलली पाहिजे. कारण प्रत्येकानं आपल्या आपल्या कार्यक्षमता ओळखून त्या पद्धतीने त्याने जर काम केलं तर निश्चितच शेतीचे दिवस हे पुढचे कधीच्याला चांगलेच राहणार आहे. आणि पारंपरिक शेतीमध्ये थोडंसं उत्पन्नामध्ये खूप फरक पडतो, म्हणजे खूप कमी उत्पन्न निघतं. त्यामुळे शेतकरी आता बऱ्यापैकी हॉर्टिकल्चर किंवा याच्यात चाललेले फ्लॉरिकल्चरमध्ये चाललेले आहे. आता त्या मानाने जर आपण बाकी राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रात आजही हॉर्टिकल्चरमध्ये खूप पुढे आहे. आणि याला कारणीभूत म्हणजे त्या काळातले ज्यांचं व्हिजन असणारे नेते होते आपले, उदाहरणार्थ वसंतदादा असतील, वसंतराव नाईक असतील किंवा मग शरद पवार असतील, ह्या लोकांनी फळबाग लागवडीसाठी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बऱ्याचशा स्कीम राबवल्या, ज्याच्यामुळे तुम्हाला 50% सबसिडी हे करून त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात आजही फळबाग लागवड खूप आहे आणि इतर पिकापेक्षा फळबागामधून येणारं उत्पन्न हे चांगलं आहे. आता आपला हा जो मराठवाडा भाग आहे इथं कायम दुष्काळी परिस्थिती असते. तर ह्या भागात जर शेती करायची असेल तुम्हाला 12 महिने बागायती, त्यासाठी तुम्हाला प्रथम पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. मग तुम्ही त्यासाठी शेतात शासकीय योजनेतून शेततळं उभारून
स्वतःचं पाण्याची 12 महिने पुरेल अशी पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. मी स्वतः सुद्धा शेती सुरुवात करताना अगोदर पहिलं मी शेततळ्याचं खोदकाम सुरू केलं. 2.5 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ तयार करून ठेवलेलं आहे, जे की मला माझं पूर्ण पाणी मरून पाणी उरतं, जे पुढच्या वर्षासाठी काम आहे. म्हणजे इतकं त्याची क्षमता आहे. तर आधी तुम्ही जर ती क्षमता विकसित केली तर मला नाही वाटत की ह्या भागात सुद्धा तुम्हाला आपण म्हणू की हा कोरडवाहू भाग आहे. आता आपण नेहमी ओरड करतो की आम्हाला पाणी पाठवा, पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी किती येतं, पण पाण्याचा काटेकोर वापर हाही सगळ्यात मोठा विषय आहे. आणि तो शेतीत आता राबवणं फार गरजेचं आहे. शासनाकडून बी त्याची नियोजन होतं, पण त्या पातळीवर व्हायला पाहिजे. कारण कसं होतं की पाणी आलं, विहिरीला पाणी आलं, तुम्ही जर फ्लड वॉटर त्याला आपल्या भाषेत म्हणजे दांडान पाणी दिले, पाण्याचा वापर खूप गैरवापर होतो. तेच जर तुम्ही सूक्ष्म सिंचन किंवा स्प्रिंकलर अशा पद्धतीने जर पाण्याचा वापर केला तर तुम्हाला पाणी खूप कमी प्रमाणात लागतं आणि उत्पन्नही चांगलं येतं आणि जमिनीचा पोतही चांगला राहतो. शिंदे साहेब, असा एक प्रश्न होता, शहरीकरण वाढत आहे, हम्म. मोठमोठ्या गगनचुंबी इमारती होत आहे, भविष्यात शेत जमिनीची काय स्थिती राहील आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय अहवाल करा? माझं तर शेतकऱ्यांना सगळ्यात पहिलं आजही करतो, नेहमी सांगतो, शेतकऱ्यांनी शेती चांगली करावी. हे बघा, 2 गोष्टीशिवाय तुम्ही काही जरी जाऊ, 2 गोष्टी तुम्हाला काय मागू शकताय. एक, खाण्यासाठी अन्न, आणि तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टर. तुम्हाला बाकी गोष्टी नसल्या तर तुम्ही कशीही जगू शकतात, पण ह्या 2 गोष्टीची काय आवश्यकता आहे. शेतीशिवाय तुम्ही कोणीही कॉम्प्युटरवरती भाकरी डाउनलोड करू शकत नाही. तुम्हाला ती शेतात शेतमाल पिकून त्यापासून तयार करावं लागणार आहे. त्यामुळे शेतीचे दिवस जसं जसं लोकसंख्या वाढत जाईल तसं शेतीच्या उत्पादनाचं शेती उत्पादनाची गरज वाढणार आहे आणि त्याची आवश्यकता असल्यामुळे तुम्हाला कायम शेतीला इथून पुढे दिवस चांगलेच राहणार आहेत. एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण जवळपास 3 दशकं एअर कंडिशन मध्ये काम केलेलं आहे. असे असताना आपण शेती म्हणजे ऊन, वारा, थंडी, पाऊस अशा वातावरणामध्ये काम करताना आपल्याला त्याचं काही वेगळंच पण वाटत नाही का? नाही सर, मी तेव्हा जेव्हा होतो ना, तेव्हा माझा ऑफिसचा काळ फक्त मोजून अर्धा ते 1 तास असायचा. मी कायम फील्डवर काम करायचो. अगोदर मी जेव्हा चीफ केमिस्ट होतो किंवा प्रोडक्शन मॅनेजर होतो तेव्हा मी कायम पूर्ण प्लॅन्टमध्ये कायम रनिंगमध्ये राहायचो. कोजन मॅनेजर झाल्यानंतर सुद्धा प्लॅन्टमध्ये राहायचो. सगळं डे टू डे रेग्युलर तिथे इन्स्पेक्शन, कर्मचाऱ्यावरती त्यांना सांगणं, त्यांना त्यांचं मार्गदर्शन करणं, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, कारण त्यांनी दुर्लक्ष करू नये कुठं, हे काम बघायचो. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर MD झाल्यानंतर मला ॲग्रिकल्चरशी खूप संबंध आला. शेतकऱ्याचे कामं करायचे खूप हे मिळाले. त्यामुळे मी फील्डवर जास्तीत जास्त काम केलेलं आहे. मी ऑफिसचा उपयोग फार कमी करायचो. माझ्या सर्व्हिसच्या काळात सुद्धा फक्त नॉमिनल जेवढं काम असेल तेच, तेवढ्यापुरतं ऑफिसचा उपयोग करायचो. मी AC मध्ये जास्त बसलेलोच नाही. आपलं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव दादासाहेब दौलतराव शिंदे, गाव भिंदोन. माझी सर्व शेती शिंदोन शिवारात आहे तिथं, आणि तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आपला फोन नंबर 9822 504 205.